मंडळी आज आहे आमच्या पंचक्रोशीची लाईव्ह क्रिकेट मॅच आणि मला तिकडे बोलवले समालोचनासाठी। तर नमस्कार मंडळी, मी उन्हाळ प्रवासी अवधूत माटल तुमचं 15 डेज चॅलेंजच्या डेली व्लॉग मध्ये स्वागत करतो। मी ट्रेन पकडली आणि नालासोपाराला पोहोचलो। नालासोपाराला पोहोचल्यानंतर विरार ट्रेन रिटर्न मारण्याचा जो थरारक अनुभव होता तो मी आज प्रत्यक्षात पाहिला होता। एकदम डेंजर पेक्षा पण डेंजर। आणि मग मी मैदानामध्ये पोहोचलो आणि तिथल्या ट्रॉफ्या उन्हामध्ये चमकत होत्या आणि मैदानामध्ये सामने चालूच होते। तेवढं झालं आमच्या क्रिकेट संघाचं। मग मी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांच्यासोबत इथे गेलो। आम्ही टीम मीटिंग केली, प्लॅनिंग केला, हा सामना आम्ही कसं जिंकू शकतो, ही मॅच आपल्याला जिंकायची हे सगळं ठरवलं आणि मग सुरुवात झाली आमच्या मॅच। आमच्या पोरांची फिल्डिंग मध्ये भाई साहब एकदम खतरनाक। तेवढ्यात तिकडे एकाने बॉल मारला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तेवढ्यात आकाश भाऊने कॅच टिपली आणि गडी झाला बाद। आमच्या पोरांची मॅच वगैरे झाली आणि मग मी पुन्हा आलो कॉमेंट्रीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये। कॉमेंट्री एवढी खतरनाक केली, पूर्ण ग्राउंड मध्ये माहोल बनवून टाकला होता। आमचा संघ सामना तर हरला होता, परंतु त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। आमचा कॅप्टन थोडासा निराश होता म्हणून त्याची समजूत घातली, त्याला थोडं समजावलं, सांत्वन केलं। मग त्याच्या तोंडावर थोडीशी स्माईल पाहायला मिळाली। मग तिकडे माझा उत्कृष्ट समालोचक म्हणून सत्कार करण्यात आला आणि खूप बरं वाटतं जेव्हा चांगल्या कामासाठी आपल्याच माणसांकडून आपल्याला शाबासकीची थाप मिळते आणि तो क्षण आज मला इथे अनुभवायला मिळाला होता। आणि आता सुरुवात होणार होती फायनल मॅचला, त्यासाठी तिकडे ट्रॉफी घेऊन जात होते कारण त्या ट्रॉफी सोबत दोन्ही संघांचे फोटो काढायचे होते। फोटो वगैरे काढून घेतले, नाणेफेक करून घेतला कारण ही मॅच फायनल होती। मग प्रमुख पाहुण्याने दोन्ही संघांसोबत हँडशेक करून घेतला आणि सुरुवात झाली फायनल मॅचला। आणि मी सुद्धा एक ट्रॉफी सोबत व्हिडिओ काढून घेतला। तर मंडळी आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा।